पण आकडेवारी जरा बघितली तर काय होईल, काय वास्तव आहे? 22 साली दावोस जागतिक परिषदेत झालेली गुंतवणूक आपल्या राज्यात होती 2.2 लाख कोटी. अपेक्षित रोजगार होते 4 लाख. 23 साली गुंतवणूक झाली 1.37 लाख कोटी. अपेक्षित रोजगार 55,000. 24 साली गुंतवणूक झाली 3,53,000 कोटी. अपेक्षित रोजगार होते 2 लाख. 25 साली सरकारने घोषणा केली की 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि आता 15 लाखापेक्षा अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार. माझं काही म्हणणं नाही याच्या बाबतीत. अध्यक्ष महोदय, 30 लाख कोटीची आता गुंतवणुकीचे सामंजस्य करार आता यावेळी केलेले दिसत आहेत आणि अध्यक्ष महोदय, त्यातून सरकार म्हणतंय 40 लाख रोजगार निर्माण होणार. आता लास्ट मीटिंगला अध्यक्ष महोदय, 22 ते 25 या 3 वर्षाचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 लाख लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि ह्या वर्षीचे 40 लाख म्हटल्यावर 53 लाख युवकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल असा आभासी चित्र हे मेघेसाहेब आहे, देशमुख साहेब आता तयार झालेलं आहे. नाही, 23 लाख आधी 3 वर्षाचे आणि लेटेस्ट 40 लाखाचा आकडा आहे. मग ते स्प्लिट करून सांगितलं. सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना या गुंतवणुकीबद्दल देणं घेणं नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचा प्रश्नच नाही.